श्रीराम साधक हो. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. सांगली संस्थानात गणपतराव सहस्त्रबुद्धे या नावाचे एक पोलीस जमादार होते. ते शिरहट्टी तालुक्यात हवालदाराच्या नोकरीवर असताना त्यांच्याजवळ एक घोडे होते. श्रीगुरू वरचेवर गणपतरावांकडे जात असत. एकदा असेच श्रीगुरू त्यांच्याकडे गेले असता त्यांनी ते घोडे पाहिले. श्रीगुरू गणपतरावांना "अरे गणू, हे घोडे कोणाचे?" असे विचारले व लगेच "हे बिलकुल ठेवून घेऊ नकोस" असे सांगितले. गणपतरावांनी का ठेवून घेऊ नको वगैरे न विचारता दुसऱ्याच दिवशी त्यांनी ते रणतुरास आपल्या श्वशुरांकडे पोहोचते केले. तेथे ते 3-4 दिवसच असेल. एके दिवशी डोंगरात चरत असताना अकस्मात वाघाने त्यास खाल्ले. पुढे 4-6 दिवसात गणपतराव रणतूरला गेल्यावेळी त्यांना ही हकीकत समजली. रणतूरच्या त्यांच्या श्वशुरांना आपल्या हातून जावयाचे घोडे दगावले हे बरे नाही असे वाटून त्यांनी आपल्याकडे असलेल्या 2-3 घोड्यांपैकी एक घोडे जावयास देऊन त्याची भरपाई केली. गणपतरावांना पदरचा पैसा खर्च न करता श्वशुरांपुढे तोंड न वेंगाडता घोडे मिळाले. असो. श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचा मुक्काम श्री क्षेत्र व्यंकटापूर येथे होता. श्री गुरुही त्यांच्याबरोबर तेथे होते. एके दिवशी सायंकाळी दिवे लावणीनंतर मद्रासकडील बाजूच्या 100 आसामी व्यंकटापुरास आले. त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांचे दर्शन घेतले. थोडा वेळ वाट पाहिली व श्री गुरूंना आम्हास जेवावयास वाढा म्हणू लागले. तो दिवस एकादशीचा असल्याने श्री गुरूंच्या पद्धतीप्रमाणे जेवावयाची काहीच व्यवस्था नव्हती. श्री गुरूंनी त्यांना तेथील नियम सांगितला व पहाटे 5 वाजता पाहिजे तर पाने मांडतो म्हणून सांगितले. पण ते लोक ऐकेनात. अखेर त्यांनी ती तक्रार श्री ब्रह्मचैतन्यांकडे नेली. ब्रह्मचैतन्य महाराजांना काही झाले तरी ब्रह्मानंद बुवा त्यावेळी त्यांना जेवू घालणे शक्य नाही याची खात्री असून देखील श्रीमन महाराजांनी त्या लोकांना "तुम्ही जेवू न घातल्यास आम्हास तुमच्यापुढे बोंबलण्यास सांगितले आहे असा निरोप ब्रह्मानंद बुवांना सांगा" म्हणून परत पाठविले. त्याप्रमाणे त्या लोकांनी श्री गुरूंना सांगितले. श्री गुरूंनी निरोप ऐकला, त्यातील आशय समजून घेतला व त्या लोकांना "बरे आहे, अन्नाची सिद्धता होईपर्यंत आपण जरा भजन करूया" असे म्हणून त्यांना मारुतीच्या देवळासमोरील पटांगणात नेऊन वर्तुळाकार बसविले. आपण स्वतः मध्यभागी बसून भजन सांगू लागले. भजन इतके रंगले की ती मंडळी देहभान विसरली. रात्रीचे 2-2:30 वाजून गेले असतील. द्वादशी तिथी सुरू झाल्यानंतर श्री गुरूंनी भजन थांबविले व "तुम्हास भूक लागली आहे ना? चला, हडमप्पाच्या पाठीमागे काय सापडते ते पहा" असे म्हणाले. मारुतीरायाच्या पाठीमागे जाऊन पाहता एक लहानसे भाताचे तपेले व एक लहानसे झुणक्याचे पातिले झाकून ठेवलेले आढळले. भजन चालू असताना कोणी आले गेले नव्हते. मग ही 2 भांडी येथे कशी आली याचे त्या मंडळींना आश्चर्य वाटले. त्याचबरोबर एवढेसे अन्न इतक्या मंडळींना पोटभर कसे होणार अशी धास्तीही त्यांना वाटली. पण तसे कोणी बोलून दाखविले नाही. श्री गुरूंनी पत्रावळी मांडावयास लावल्या व सर्वांना भोजन घातले. सर्वांची आकंठ तृप्ती होऊन शिवाय अन्न शिल्लक राहिलेले जेव्हा त्या मंडळींनी पाहिले तेव्हा तर ते अवाक झाले. श्री गुरूंनी त्यांना विश्रांती घेण्याचं सांगितले. पण द्वादशीचा प्रसाद सकाळी बरोबर 7 वाजता आहे. तत्पूर्वी स्नान करून हजर राहा असे श्री गुरूंनी त्यांना बजावण्यास कमी केले नाही. असो. साधक हो. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज 2 वर्षे थंडीतापाने बेजार होऊन अशक्त झाले होते. त्यांना आता 60वे वर्ष लागले होते. अशा अशक्त अवस्थेत देखील ते कष्ट करीत असत. सतत संचार करीत असत. उपवासादी व्रते चालवीत असत. त्रिकालज्ञानी अशा त्यांना मात्र काळाची चाहूल लागली असावी असे वाटते. याची जाणीव ते आपल्या भक्तांना कशाप्रकारे करून देत असत हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ.
आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.